कॉलेजमध्ये जाऊन मुलीशी बोलल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका तरुणास कुऱ्हाड, लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदर मारहाणीची घटना गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास गावातच घडली. या प्रकरणी जखमी प्रथमेश तानाजी दळवी वय वर्ष 26 यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संजय निळुघडे, आदित्य निळुघडे आणि एक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जखमी प्रथमेश दळवी हा मिरज तालुक्यातील एका गावामध्ये राहत असून तो चालक म्हणून काम करतो. संशय देखील त्याच गावामध्ये राहतो. गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी संशयितांनी प्रथमेश दळवी हा त्यांच्या मुलीच्या कॉलेजवर जाऊन तिच्याशी बोलल्याचा राग मनात धरून प्रथमेश याच्या घरासमोर आले. घराजवळ संशयित संजय निळुघडे यांनी लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. आदित्य याने कुऱ्हाडीने मारले आणि तिसऱ्या अनोळखी व्यक्तीने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. घडलेले या घटनेनंतर प्रथमेश दळवी याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.